घडाव मच्छर स्पॉट करतेत तांबेऱ्यान लय त्रास दिलाय वॉटर सुलिबचं डाग पडतेत मग ही दोन औषधं वापरा. ह्या दोन औषधांना तांबेऱ्या बी येणार नाही आणि घडावची वॉटर सुलिब डाग पडते ती पडणार नाही. आणि लहान फुल वापरा, एकरात 2च पंप लागणार. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपली गड फवारणी. आता गड फवारणीला आपण सगळ्यात पहिल्यांदा आमिस्टार टॉप लिटरला अर्धा मिलीनं वापरत आहे. ह्याचं प्रमाण नीट आहे का? काय काय वेळेस शेतकरी 1.5-2 मिली वापरतात, नंतर घडावच्या डाग पडतो. आणि दुसरा आपण घेतलंय टाटाचा सोनिक फ्लो, ही आपण लिटरला 1 मिली वापरत आहे. ही फवारणी तुम्ही कुठल्या व्यवस्थेत करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नाही, ही फुलं आहे, या फुलांना तुमचं अजिबात पाणी जात नाही. आणि स्प्रे बघा तुम्ही, भरपूर लांबपर्यंत स्प्रे पडतो या. आणि औषध एकरात तुम्हाला 2-3 पंपात 100% तुमची फवारणी होणार. आता पूर्णपणे औषध टाकून गादा गादा पंप हलवून घ्यायचा. पाठवी पंप घेऊन मला आज शाळेची आठवण आली बरं का. आपण तीच सगळी युवा पोरं आहे जी शाळेत दप्तर घेऊन गेलो पण शिक्षणात कधी टॉप आलो नाही, पण शेतीत दप्तर घेऊन गेलो तर शेतीत आपण 100% टॉपला आलेलो आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करा. सगळ्यात जास्त सुख म्हणलं तर शेतीत आहे. शेती असेल तर 100% शेती करा. आता औषध मारताना घडाय खाल्ल्यासाठी एक गोल रिंग मारायची, लय बी वलं करत बसायचं. आणि कमळावी औषध हीच मारू शकताय तुम्ही, नाही तर कमळ हुकाव चाल. आणि मापात अजिबात पाप करायचं नाही बरं का, नाही तर लय वलं करत बसचाल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या अकाउंटला फॉलो करा.